पूड चटणी, गन पावडर, मेथकूट, कारळाची चटणी, त्याच्यानंतर येसर, हे सगळे प्रकार जे आहेत ना, हे कसे आहेत माहिती आहे का, की भाजी नसताना, वरण नसताना किंवा एखादा आमटीचा प्रकार करायचा असेल किंवा कशा भातावर किंवा इडलीवर घेऊन खायचं असेल, हे सगळे प्रकार कामी येतात. त्यातच एक आनंद पूड नावाचा प्रकार मला जुन्या पुस्तकात सापडला. तर आनंद म्हणजे आनंद, हॅपीनेस. तर ती पूड घालून जर आपण एखादा पदार्थ केला, आनंद मिळेल. अर्थात कुठलाही चांगला पदार्थ जर तुम्ही केला तर आनंद असतोच. संगीतम नाटकम भोजनम सद्या परमानंददायकम असं म्हणतात की नाही. चला या परमानंदाचा आनंद घेऊ आपण. यासाठी साधारण अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ आपण खमंग भाजून घेऊ. हां, आणि हे भाजताना अजून छान खमंग भाजलं जावं यासाठी एक चमचाभर यामध्ये तेल आपण घालू. हे बऱ्यापैकी भाजल्यानंतर यामध्ये काळी मिरी, जिरे, थोडासा हिंग, मीठ एक अर्धा चमचा. याला सुद्धा छान या डाळीबरोबर भाजून घ्यायचं. याला आपण छान असं पसरवून थंड करू. आता ही आपली आनंद पूड तयार झाली अशी. आणि आता याचा आनंद द्विगुणित कसा करायचा ते आपण पाहू. गरम छान भात घ्यायचा, इंद्रायणी असेल तर उत्तम. त्यामध्ये मलाईचं दही, एक साधारण दही किती आंबट गोड आहे त्या हिशोबाने मी सध्या 3 चमचे घालतोय. त्यात आपली आनंद पूड 2 चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं मीठ, भातापुरतं मीठ आपल्याला घालायचं आहे, आणि थोडीशी साखर. हे आपण एकत्र करून घेऊ. आणि याला आपल्याला तुपाची फोडणी द्यायची आहे. जिरे, गॅस बंद, आणि त्यामध्ये कढीपत्ता आणि ही फोडणी भातावर आपण सर्व करू. क्या बात आहे. म्हणजे आपण साध्या भाताबरोबर कधी मसाले भात बनवतो, बिर्याणी बनवतो, पुलाव बनवतो, बिशीब्याई भात बनवतो, लेमन राईस बनवतो, वडा भात, भरडा भात, याच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा जास्त छान लागेल असा हा प्रकार आहे. अर्थात सगळ्यांमध्ये नाविन्यता असते, त्याच्यामुळे हा उजवा की हा डावा हे वेळ आणि काळ ठरवतं. तुम्हाला भूक किती आहे त्यानुसार तुम्हाला तो पदार्थ आवडतो. पण हा भाताचा प्रकार नक्की करा. कधीतरी दही भाताच्या ऐवजी हा प्रकार करा, भरडा भात, वडा भाताच्या ऐवजी हा प्रकार करा. लोक तुमची तारीफ करतील, आणि ती तारीफ मला नसेल, तुम्हालाही नसेल. ज्यांनी हा प्रकार बनवला आपल्या पूर्वजांनी त्यांना असेल. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.